हॅलो, नमस्कार ताई. नमस्कार. ताई, आता तुम्ही माझ्या घरात आहेत. यापूर्वी तुम्ही पुणे येथे राहत होत्या, कानाफाट्यामध्ये राहत होत्या. तर तिकडची परिस्थिती मला माहीत आहे की तुम्ही सांगितल्यामुळे मला थोडंसं म्हणजे 25 वर्षापासून जे आपलं रिलेशन होतं तुमच्या आईच्या माध्यमातून, त्यामुळे आई एक आमच्या कामगार संघटनेच्या एक कार्यकर्त्या होत्या आणि तुम्ही होत्या. त्यामुळे मला तुमची जी बातमी समजली त्यावरून की तुमचे कोणीही नातेवाईक तुम्हाला सपोर्ट करत नव्हते. 6 महिन्यापासून तुम्ही अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये होते. ज्यावेळेस माझ्याकडे आले त्यावेळेसही मी तुम्हाला 2 महिन्याचं भाडं, घर भाडं म्हणून 6,000ची मदत केली होती. त्यानंतर सारखी मदत आणि तुमच्या हाताला तिथे कुठेही काम मिळत नव्हतं. मला एक प्रश्न विचारायचा आहे ताई तुम्हाला, की आता तुमचं वय किती आहे? 55 आहे. तुम्ही निराधार आहात आणि भाऊचं वय किती आहे? 45 वर्ष वय आहे. भाऊ आजारी होते म्हणतात. 6 महिने आजारी, आता मागच्या महिन्यामध्ये खूप आजारी होता. 6 महिन्याचं घर भाडं दिलं नव्हतं. डोक्यामध्ये चक्कर वगैरे येतात. त्याला चक्कर येते. आता 1 वर्ष झाला त्याला असा प्रॉब्लेम आहे, चक्कर येतो. अच्छा. कुठेही पडतो, चक्कर आल्या का कळत नाही त्याला. आणि त्यांचा आता सपोर्ट, तुमच्या भावाला सपोर्ट आणि तुम्हाला कोणाचा सपोर्ट आहे? आता याच्या पहिला तर कुणाचा नव्हता. आता मला विद्यागडांनी मला आसरा दिला, सारा दिला. त्यांनी मला 2 महिन्याचं भाडं दिलं होतं. आता मी त्यांच्याच घरामध्ये राहते आता सध्या. आता तुम्हाला तिकडे जे पुणे कानाफाटा येथे राहत होत्या त्यावेळेस तुमच्यावरती काय प्रॉब्लेम आला होता की तुम्हाला अचानक इकडे यायला लागलं माझ्याकडे? कारण का 6 महिन्याचं भाडं दिलं नव्हतं आम्ही त्याला. कारण का काम नव्हतं, काही नव्हतं. म्हणून कोरोनाच्या याच्यामध्ये कामच नव्हते. मला पण काम नाही, त्याला पण काम नाहीये. म्हणून घरमालकाने आमचं सामान घराच्या बाहेर काढलं होतं. अच्छा. मग त्याच्यामुळं मग आम्ही इकडे आलो, मुंबईला आलो, दिव्यामध्ये. ते विद्यागडाच्या घरामध्ये आता आम्ही सध्या आसरा घेतलेला आहे. तर इथे पण तर किती दिवस आम्ही राहणार ना. आम्हाला पण तर पुढं काही ना काही तर आमची सोय झाली पाहिजे ना. तर मग माझं एवढंच म्हणणं, सरकारने आमची मदत करावा. सरकारने आमची मदत करावं. आम्हाला काही कामधंदा असा मिळो, असं काहीतरी हे करावं. कारण का आम्हीच नाहीये जगामध्ये गरीब, खूप असे लोक आहेत. सगळ्यांची सरकारने मदत करावा, हेच माझं म्हणणं आहे. हा, नमस्कार ताई. ठीक आहे. बघा, ह्या ताई पुणे कानाफाटा इथे राहत होत्या. 6 महिन्यापूर्वीपासून त्यांनी लॉकडाऊनच्या काळात कामं नव्हते, त्यामुळे त्यांनी ते भाडं वगैरे भरलं नाही. आणि त्यानंतर तिथल्या खोली मालकाने त्यांना रूम खाली करायला लागला. त्यांचा भाऊ खूप आजारी होता आणि ह्या दोघांना, हे दोघंही निराधार आहेत. यांना म्हणजे यांचा उदरनिर्वाह कसा होईल याच्या अंतर्गत जो काही सहभाग मी त्यांना म्हणजे एक सहाय्य, एक माणूस म्हणून किंवा एक आमचं जे रिलेशन 25 वर्षाचं आहे त्याच्या अंतर्गत त्यांनी मला ते सांगितलं की ताई, विद्याताई, असं असं आमचा प्रॉब्लेम आहे. आम्हाला एक सहाऱ्याची जरूरत आहे. आम्हाला फक्त आता अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याची गरज आहे. आम्ही कुठलंही पडेल ते काम करू. यासाठी त्यांना मी दिवा येथे माझ्या घरामध्ये, राहत्या घरामध्ये त्यांना राहण्यासाठी जागा दिली. आणि आत्ता लवकरच भाऊ तर आज कामावरती गेला आहे आणि ताई पण छोटं मोठं काम आपण ताईंना पण देऊ. धन्यवाद ताई.